योजना बंद होतील पण माहिती नाही. नमस्कार, मी संभाजी गायकवाड. पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या सर्वांचं योजना दरबारमध्ये. महाडीबीटी फार्मर्स स्कीम अंतर्गत कृषी विभागाच्या योजनांच्या अनुदानाची आणि पूर्वसंमतीची वाट पाहणाऱ्या आपल्या शेतकरी बांधवांसाठी आज आपण एक अतिशय महत्त्वाचे अपडेट जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, सध्याची परिस्थिती पाहता आता 2020 पासून अर्ज केलेल्या पण पात्र न झालेल्या लाखो शेतकऱ्यांना शासनाने अलीकडेच कागदपत्रे अपलोड करण्यास सांगितले होते. यापैकी अनेक शेतकऱ्यांना पूर्वसंमती म्हणजेच काय प्री अप्रुव्हल देण्यात आली. सध्या जवळपास 3,19,000 शेतकरी असे आहेत ज्यांना पूर्वसंमती मिळाल्यावर ट्रॅक्टर किंवा इतर यंत्र अवजारांसाठी खरेदी करून बिल आणि चलन अपलोड केले आहेत आणि हे आता फक्त अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत. या शेतकऱ्यांना जवळपास 1,098 कोटी रुपयांचे अनुदान वितरित होणे अपेक्षित होते, परंतु यात अडचण आणि विलंब का झाला तो पण एक महत्त्वाचा भाग आहे. थकबाकी मोठे असल्यामुळे आणि अनुदानाचे वितरण रखडल्यामुळे नवीन पूर्वसंमत्या देणे शासनाने तरतूद हे बंद केले होते. याशिवाय ज्या शेतकऱ्यांना आधी पूर्वसंमती मिळाली होती त्यापैकी बऱ्याच शेतकऱ्यांची खरेदी केलेली नाही, कारण आधीच्याच लोकांना अनुदान मिळाले नाही, पण आता कर्ज काढून खरेदी करावी हा विचार आता शेतकऱ्यांच्या मनात नक्कीच येत होता. पण मित्रांनो, आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. 31 मार्च 2026 रोजी म्हणजेच आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवशी राज्य शासनाने कृषी यांत्रिकीकरण योजनेच्या वाढीव अनुदानासह मंजुरी ही आता दिलेली आहे. 2025 मध्ये या योजनेसाठी फक्त 400 कोटींची तरतूद होती, पण शेवटच्या काही क्षणी 300 कोटींची भरघोस वाढ करून 700 कोटी रुपयांचा निधी हा उपलब्ध करून देण्यात आला आहे. पण महत्वाची गोष्ट म्हणजेच आता शेतकऱ्यांच्या खात्यात या अनुदानाच्या वितरणाची प्रक्रिया नेमकं सुरूही झालेली आहे. आता या संदर्भात सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे शेतकऱ्यांना आता नक्की काय करायचं आहे. आता शासनाने पुढील प्रक्रिया सुरू केली आहे. ज्या शेतकऱ्यांना जानेवारी पूर्वसंमती मिळाली होती पण आता त्यांना अद्याप खरेदी करून बिल अपलोड केलेले नाही, त्यांना आता अलर्ट मेसेज पाठवले जात आहेत. तुम्हालाही पूर्वसंमती मिळाल्यापासून साधारण 30 दिवसांच्या आत आणि जास्तीत जास्त 25 दिवसांच्या आत कालावधीमध्ये तो दिला जात असतो. तुम्ही यावेळी जर बिल चलन किंवा अपलोड केले नाही तर तुमचा अर्ज हा बाजूला देखील पडू शकतो. त्यामुळे ज्यांना पूर्वसंमती मिळाली त्यांनी तातडीने आपले बिल अपलोड करावीत. जे शेतकरी बिल अपलोड करतील त्यांनाच आता अनुदानाच्या प्रतीक्षेत पुढे पाठवले जाणार आहे. आता यात सर्वात मोठा प्रश्न म्हणजेच नवीन पूर्वसंमत्या कधी मिळणार. आता हा जर प्रश्न विचार केला तर याबाबतीत ज्या जुन्या शेतकऱ्यांना कागदपत्रे अपलोड करण्याचे आवाहन केले आहे त्यांच्या कालावधी साधारणपणे 10 एप्रिल आणि त्यानंतर 5 ते 10 दिवस वाट पाहिली जाईल. त्यामुळे 20 एप्रिलच्या आसपास म्हणजेच एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात किंवा मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ज्यांनी नवीन कागदपत्रे अपलोड केली त्यांना आता नवीन पूर्वसंमती देण्याची प्रक्रिया ही सुरू देखील झालेली आहे. आता इतर योजनांचे अपडेट बद्दल सांगायचं झालं की म्हणजेच जसं की फक्त यांत्रिकीकरणात नाही तर भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना तसेच ठिबक किंवा तुषार सिंचन योजनेसाठी सुद्धा शासनाने आता पूर्ण निधी प्राप्त झालेला आहे. कृषी यांत्रिकीकरणासाठी लागणाऱ्या उर्वरित 400 ते 500 कोटींच्या निधीची तरतूद आता कृषी समृद्धी योजनेअंतर्गत देखील केली गेलेली आहे. थोडक्यात सांगायचं तर ज्यांना पूर्वसंमती मिळाली आहे त्यांनी मुदतीत बिल अपलोड करा, म्हणजेच अनुदानाची प्रक्रिया ही लवकर होईल आणि ज्यांनी कागदपत्रे दिली आहेत त्यांच्या नवीन पूर्वसंमतीची प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. मित्रांनो, महाडीबीटीच्या या अपडेटसह माहितीसह तुम्हाला नक्कीच उपयोगी पडेल अशी आशा करतो. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र. पुन्हा भेटूयात नवीन माहितीमध्ये नवीन अपडेटसह.